उमाकांत पोपळे हा माझा क्लासमेट आहे. मी एकाच वर्गात शिकलो आणि हा डेडिकेटेडली शेती करत आहे. भोजापूरमध्ये यांनी हळद उत्पादनामध्ये अतिशय उत्तम काम केलं आणि आता मशरूमचं उत्पादन करत आहे. परिश्रमातून शेती करून पारंपरिक पिकं न घेता इतर पिकं घेऊन आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे उमाकांत पोपळे आहे. याच्या घरी जाऊन मी भेट दिली. याच्यापासून मी कधी हळद विकत घेऊन आणली आणि आता मशरूमची शेती हा करत आहे. आणि मशरूमची शेती केल्यामुळे याच्या संदर्भामध्ये जास्त चांगलं आणि उत्तम पद्धतीने भाष्य करणं त्याला शक्य आहे. त्यामुळे त्याला आणि त्यांची मुलगी ही देखील शेती करत आहे आणि एक आदर्श उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर उमाकांत पोपळे यांनी सादर केलं आहे. त्याचं मी मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. आणि त्यांनी शेतकऱ्याला थोडक्यात प्रबोधन करावं अशी मी त्याला विनंती. सांगणार तुम्ही. सर्व रामटेकवासियांना माझा नमस्कार. मी रुद्राणी उमाकांत पोपळे, राहणार मारापूर, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर. मी पेशाने एक इंजिनियर आहे, पण मी काही वर्ष नोकरी केली आणि ती सोडून मी माझं जे लक्ष आहे ते शेतीकडे वळवलं की शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पन्न होईल याकडे आपण कसा कल घेतला पाहिजे. त्यासाठी म्हणून आम्ही हा एक छोटासा प्रकल्प सुरू केला, मशरूम. शेतकरी जे शेतामध्ये तणस आणि गव्हाचे जे कुटार असतात ते फेकून टाकतात किंवा जाळून टाकतात, तर त्यात ते जाळण्यापेक्षा आपण त्याचं मशरूमसाठी एक बेड म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. आणि हा जो बिझनेस आहे हा ज्या बचत गटाच्या महिला आहे किंवा ज्या महिला दुसरं काम नाही करू शकत, जे खूप हेवी काम असतात ते काम नाही करू शकत, अशा महिलांसाठी मशरूम उद्योग हा अत्यंत उपयुक्त उद्योग आहे. आपण जे मशरूम बघताय हे ऑयस्टर मशरूम आहे. हे थोडंसं दिसतानाच म्हणजे शिंपल्यासारखं दिसतं म्हणून याला आपण ऑयस्टर मशरूम म्हणतो. आणि सर आपल्याकडे हे ब्लू ऑयस्टर मशरूम आहे आणि आपण मार्केटमध्ये जे बघतो ते बटन मशरूम असतं. त्याच्यापेक्षा याच्यामध्ये 4.43% प्रोटीन जास्त प्रमाणात असतं, म्हणजे हे खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि कमी खर्चामध्ये. विकत आपल्यासारखेच लोक जे आता सुशिक्षित लोक आहे किंवा ज्यांना मशरूमचं नॉलेज आहे त्यासाठी ते लोक मशरूम ऑयस्टर मशरूमकडे वळत आहे. आणि बटन मशरूम जे असतं त्याला खूप जास्त मेंटेनन्सची गरज असते, पण ऑयस्टर मशरूम आपण कमी खर्चामध्ये आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. याची शेल्फ लाईफ 3 ते 4 दिवस आहे आणि आपण याला फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकतो. आणि जर याला ड्राय करून सन ड्राय केलं आपण तर हे 1 वर्षापर्यंत चांगलं राहतं. याच्यापासून बाय प्रोडक्ट्स पण तयार करतो आम्ही, मशरूम पापड, मशरूम हो, आणि याचं पावडर पण एक्सपोर्ट होतं. आपण डाएट सप्लिमेंट मध्ये मशरूम पावडरचा उपयोग करू शकतो. म्हणजे लहान जे मुलं असतात त्यांना आपण बोनविटा, हॉर्लिक्स हे देण्यापेक्षा मशरूम पावडर द्या. त्याच्यामुळे त्यांना प्रोटीन, विटामिन म्हणजे मल्टीविटामिन आणि सुपर फूड म्हणून याला आपण वापरू शकतो. मी तुझ्या शेतात येईल. हो सर, काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन. हो सर, नक्की.